मला आता या सगळ्या 7 वर्षानंतर असं लक्षात आलेलं आहे की जोपर्यंत इथल्या बिल्डर्सच्या कुठलेही फ्लॅट विकले जात नाही तोपर्यंत टीपी स्कीम होऊ द्यायची नाही. अशा प्रकारचं मिली बघत आहे की काय? एक मिनिट, इथं मी रहिवासी म्हणून बोलतोय. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज चंद्र की घड़ी की तुम गुहार दो. ह्याच रोडवरती जवळजवळ 8 ते 9 अपघाती झालेली आहेत. कचरा गाडी इथं कचरा गाडी प्रत्येक सोसायटीमध्ये माझ्या मते पेड मध्ये चालतीये. का पेड मध्ये चालवायची? जर पीएमसीचा भाग आहे आपण किंवा पीएमआरडीचा भाग आहे कोणाचा असू दोन ते, आपल्याला बेसिक गरजा कचरा उचलणे हे आपल्याला का भेटू शकत नाही? का हो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो. पीएमआरडीए ने आपल्याला साधा इथं एसटीपी प्लांट किंवा ड्रेनेज लाईन दिलेली नाहीये. रस्ता तर लांबची गोष्ट झालेली आहे. मैंने जितना एनालाइज किया है उसमें यही एक पीएमआरडीए ब्लेम करते हैं पीएमसी को. पीएमसी बोलते हैं कि पीएमआरडीए के अंडर है ये, दे विल डू इट. जब मैंने दोनों को कांटेक्ट किया तो सम हाउ कंक्लूजन ये निकला कि बिल्डर से हमें सपोर्ट नहीं मिल रहा है इसलिए हम नहीं कर पा रहे हैं. सगळे शेतकऱ्यांना बोलवलं, सांगितलं तुमच्या इथून रोड जाईल, तुम्हाला फायदा होईल वगैरे वगैरे. त्याच्यानंतर ही टीपी स्कीम लागू केली. लागू जेव्हा केली 2016-17 त्यावेळेस आमची अर्धी जागा जाणारी. ग्रामस्थांचा टीपीला विरोध आहे का आहे तर त्याच्या मागचे रिझन्स आहेत. त्याच्यामध्ये झालेला घोटाळा म्हणजे जो शेतकरी 36 मीटरला नियमांनी त्याची शेती आहे त्याला जर का तुम्ही 12 मीटरला आणि 18 मीटरला टाकणार असाल आणि बिल्डरला 36 मीटरला आणणार असाल तर हा अन्याय का? हा जर का अन्याय होतोय तर कुठलाही शेतकरी शांत बसणार नाहीये, तर तो ह्या टीपी स्कीमला विरोधच करणार आहे. तुम्ही एक असं काम केलं पाहिजे की तुम्ही त्या शेतकऱ्यांना विश्वासात घ्या आणि त्यांना न्याय द्या. तुम्हाला न्याय देता येत नसेल, एवढे वर्ष जर का ही टीपी स्कीम रगडून पडणार असेल तर ती रद्द करा. ते दादा तुम्ही म्हणता की राजकारण व्हायला नको किंवा राजकारण करायला नको. मी म्हणतो तुम्ही राजकारण करा, हे जनहिताचं राजकारण करा. ही लोक जी आता आलेली आहेत प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि कोणी फ्री नाहीये. प्रत्येक जण वेळात वेळ काढून आलेलं आहे, कारण हे आम्ही फेस करतोय. सोसायटीमधनं आम्ही बघतो लहान मुलांना, एवढी मुलं, चांगली शाळा आहेत आमच्या एरियामध्ये. चांगल्या शाळा काय आहेत? कारण वी कॅन अफोर्ड देम. मास्क घालून लहान मुलं बाहेर येतात, शाळेमधनं मास्क घालून लहान मुलांना परत घरी घेऊन जावं लागतं. हायटेक सिटी नावाचं जे गाजर 10 वर्षापूर्वी दाखवलं, शेतकऱ्यांची त्या ठिकाणी खरं तर इच्छा देखील नव्हती. परंतु तुमचं आम्ही असं करून देऊ, तसं करून देऊ, सिंगापूर पद्धतीची हायटेक सिटी होईल, मग तुमचं लय मोठं कल्याण होईल, तुम्ही भूमिपुत्र इथले असाल तर खूप मोठे असाल. ते 10 वर्ष वाट पाहून अक्षरशः त्या ठिकाणच्या 2 पिढ्या या ठिकाणी अक्षरशः निस्तनाबूत झालेल्या आहेत. तुम्ही सोच लो रंग केसरी इतनी ज्यादा कमी लीडरशिप की मैंने कहीं छोटे छोटे गांव में, मध्य प्रदेश में, तेलंगाना में, उत्तर प्रदेश में, जहां जहां मेरा स्टे रहा, कहीं इतना बड़ा गैप था. थैंक यू जयेश, आपने इसको पूरा कर दिया. जिंदगी हो प्रेम गीत उस कवि को आज तुम नकार दो. भीगती मसों में आज फूलती रगों में आज आग की लपट का तुम बघार दो. तुम्ही जर का या आंदोलनामध्ये शेवटपर्यंत असाल तर मात्र तुमच्या आंदोलनात तुम्हाला न्याय मिळण्याशिवाय राहणार नाही. मान शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड